आज एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला. काही अज्ञातांनी हल्ला केला. तुम्ही जिल्हा अध्यक्ष एमआयएमचे, याच्याबद्दल काय वाटतं? जालना जिल्ह्यातून तुमच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे? सर्वात प्रथम तर हा जे कायराना हमला इम्तियाज जलील साहेब यांच्या गाडीवर औरंगाबाद संभाजीनगर येथे झालेला आहे, त्याचा आम्ही जालना एमआयएम पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. इथलचे जे काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. म्हणूनच आज जी लोकप्रियता सन्माननीय इम्तियाज जलील साहेब यांची महाराष्ट्रभरमध्ये पसरलेली आहे आणि त्यांना माहीत आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सफाया होणार आहे आणि एमआयएमचा बोलबाला तिथं होणार आहे. यामुळेच काही टवालखोर मुलांनी, त्यांचं वय 20 ते 25 वर्ष असेल, अशा मुलांनी जे तर त्यांच्या गाडीवर हमला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे. जर या लोकांवर, या गुंडांवर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्रभर एमआयएम संघटना ही शांत बसणार नाही. याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. नेमकं हे हल्ल्याचं कारण काय असू शकतं? अनेक ठिकाणी पहिले तिकीट वाटपाच्या वरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष यांचे फोटो फाडण्यात आले, पोस्टर फाडण्यात आले. काही ठिकाणी